तर मंडळी, उन्हाळी पदार्थांमध्ये मी आज बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचे पापड। तर ज्वारीच्या पिठाचे पापड हे खायला पौष्टिकही असतात आणि उन्हाळ्यामध्ये भाजी पोळी खायचा सुद्धा कंटाळा येतो। तर भाजी पोळी सोबत खायला काहीतरी तोंडी लावायला असेल तर छान वाटतं। आणि हे ज्वारीच्या पिठाचे पापड एकदम छान होतात, एकदम कुरकुरीत होतात आणि खायला पौष्टिक सुद्धा आहेत। तर चला बनवूयात। आपण कसे बनवायचे हे बघूयात। आपण अगोदर ज्वारीच्या पिठाची उकड घेणार आहोत, तर तुम्हाला सांगते मी कसे बनवायचे स्टेप बाय स्टेप। तर चला बनवूयात। तर हे पापड मी लाटून बनवणार आहे, त्यासाठी हा डिंक पाण्यात भिजत घातलेला आहे मी। हे पाणी लावूनच ते पापड लाटणार आहे, कारण ते पापड मग त्या परातीला चिपकणार नाहीत। त्यामुळे हे तोपर्यंत मुरून जाईल आपली उकड वगैरे काढेपर्यंत। तर हे बाजूला ठेवायचे। आता ह्याला झाकून ठेवायचं थोडंसं उकळी येईपर्यंत। तर बघू शकता मंडळी, पाणी छान गरम झालेलं आहे, त्याला उकळी सुटत आहे। आणि आता गॅस जर वाढवलेला असेल पाणी उकळण्यासाठी तर गॅस कमी करून घ्यायचा आणि हे पीठ ह्याच्यामध्ये टाकून असं ह्या बेलण्याने वरून घ्यायचं छान। तर हे पूर्णपणे घट्ट झाल्यावर आता ह्या बेलण्याचं पूर्ण काढून घ्यायचं। ह्याला एक असं रुमाल ठेवून छान एक वाफ काढून घ्यायची। 5-1 मिनिटच फक्त थोडंसं याला झाकून ठेवून शिजू द्यायचं, जास्त नाही शिजवायचं।